मित्रा, उत्साही, उन्नत आणि उज्ज्वल जीवनाची गोडी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. प्रत्येकाच्या जीवनाच्या जगण्याची मान्यता वेगवेगळी आहे. कोणी जे आहे त्यात समाधान मानतं. जो प्राप्त है वही पर्याप्त है. परंतु कोणी आने दो येऊ द्या जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. जगताना माणसाला नेमकं किती मिळवायचं, कुठं थांबायचं हे जर कळलं तर आयुष्य फार सुंदर आहे. संकट आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, दुःख आहे. ज्या अर्थी हे आहे त्या अर्थी सुख, समाधान, आनंद याही गोष्टी आहेत. पण आपण किती घ्यावं हे जनतेनं ठरवावं. ज्या अर्थी प्रश्न आहे त्या अर्थी त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आहे. पण त्या समस्याचं समाधान करण्याचं सामर्थ्य आपल्यात असलं पाहिजे. नेमका प्रॉब्लेम हा कसा सॉल्व करायचा याचं ज्ञान असलं ना तर जीवन सजग सुंदर होतं. तर समस्याचं नेमकं समाधान कुठं आहे हे माणसाला कळायला हवं. एक जहाज व्यापारी होता. लोकांचं जहाजातून पर्यटन करणं हा त्याचा व्यवसाय होता. एक दिवस त्यानं आपल्या जहाजामध्ये एका प्रवासाचे नियोजन केलं. भरपूर लोक त्या जहाजात बसले. त्याचा व्यवसाय असल्यामुळं सगळे प्रवासी होते. भरपूर पैसे देऊन त्यांनी त्या जहाजात प्रवास करायचं नियोजन केलं. त्या जहाजामध्ये चांगले जहाज चालक होते, दुरुस्त करण्यासाठी चांगले मेकॅनिक होते. व्यवस्थित त्याचं जीवन, जहाजाचा व्यवसाय चांगला सुरू होता. एक दिवस असं भरगच्च जहाज त्या समुद्रातून प्रवास करताना निघालं. नेमकं ऐन समुद्रामध्ये येऊन ते जहाज बंद पडलं. सगळीकडं पाहता तर नुसतं पाणीच पाणी. मदतीला कोणी येईल याची थोडीशी पुसटही संभावना वाटत नव्हती. आता काय करावं? जहाज बंद का पडलं याचा शोध त्या जहाजातले मेकॅनिक घेत होते. त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. सगळे जे त्यांच्या ज्ञानानुसार ज्या ज्या गोष्टी पाहायच्या, तपासायच्या, जिथं नादुरुस्त झालं ते दुरुस्त करायचा प्रयत्न केला. पण जहाज काही दुरुस्त होत नव्हतं. त्यानं विचार केला की नेमकं आता काय करावं आणि किमान जहाज दुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागेल याची शक्यता नव्हती, माहीत नव्हती. तो मेन मेकॅनिक होता. त्यानं सांगितलं, हा विषय आता आमच्या बसचा नाही आहे, आमच्या ज्ञानाच्या वरती हा विषय गेलेला आहे. तुम्ही बाहेरून काहीतरी नियोजन करा. भर समुद्रामध्ये जहाज, आसपास नुसतं पाणी पाणी आणि पाणी. मदत कुठून लाभल याची शक्यता नव्हती. त्या मालकानं कसं तरी प्रयोजन करून दुसऱ्या जहाजाशी संपर्क साधला आणि दुसरं जहाज येण्याससुद्धा 2-3 दिवस लागणार होते. वाट पाहिल्याशिवाय पर्याय नव्हते. साहजिक असे सगळ्या लोकांचा जीव उठवायला लागला होता. मरण डोळ्यासमोर येतं की काय असं वाटत होतं. प्रयोजन होतं. 3-4 दिवसानंतर मेकॅनिक येणार होता. ठरलेल्या वेळेनुसार एक मेकॅनिक तिथं आला. तो फार वृद्ध होता. त्याला व्यवस्थितपणे चालताही येत नव्हतं. तो मेकॅनिक पाहून सगळ्या लोकांच्या मनात एक वेगळीच शंका निर्माण झाली.
की ह्या मालकानं कोणत्या व्यक्तीकडून मदत मागितली आणि हा कोणता माणूस आपल्या मदतीला आला. त्या मालकालाही शंका आली की आलेला हा वृद्ध ह्या जहाजाची जी नादुरुस्त झालेली अवस्था आहे ती दुरुस्त कशी करेल. सर्वप्रथम त्या आलेल्या वृद्ध मेकॅनिकनं त्या जहाजाचं निरीक्षण केलं आणि त्या सर्व निरीक्षणामध्ये कुठं कान लावला, त्याच्या अनुभवाच्या कसोटीवर त्यानं ते चेक करून टाकलं आणि नेमकं एक हातोडा मारला आणि ते नादुरुस्त जहाज दुरुस्त झालं आणि सुरू झालं. सगळ्या लोकांना अवाक वाटलं की या माणसानं फक्त एक हातोडा मारला आणि जहाज सुरू झालं. बाकीच्या मेकॅनिकांनी 3 दिवसापासून 4 दिवसापासून ते प्रयत्न करायला लागले तरी ते जहाज दुरुस्त होत नव्हतं आणि याच्या एका आठवड्यानं जहाज दुरुस्त झालं. जहाज दुरुस्त झालं, सगळं व्यवस्थित झालं, प्रवास सुरू झाला. आता याची बिलिंग करायची वेळ आली. मालकानं विचारलं की तुमचे किती पैसे झाले. त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं की माझ्या मेकॅनिकचे 1,00,000 रुपये झाले. त्या मालकाला जहाजाच्या मालकाला वाटलं की तू येऊन काय केलं, फक्त आल्यानंतर एक हातोडा मारला आणि एका हातोड्याचे 1,00,000 रुपये फारच जास्त होणार. तो वृद्ध अनुभवी मेकॅनिक म्हणायला लागला, फक्त हातोडा मारायची जर म्हणत असाल तर त्याचे फक्त 1,000 रुपये, परंतु हातोडा कुठं मारायचा आहे त्याचे 99,000 रुपये. मित्रांनो, प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेमचं सोल्युशन आहेत. ते सोल्युशन करायचं सामर्थ्य आपल्यात आहे, पण ते कसं करायचं याचं नॉलेज असलं ना तर प्रॉब्लेम सहज सोप्या पद्धतीने सुटू शकतात. धन्यवाद.